असते दादा तर पप्पा जर का म्हणलं माझ्या खिशात 10 रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं. नको करू. आम्ही तीच भूमिका घेतोय. तुला एक माहिती का, मी विरोधी पक्षातला आमदार आहे, पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो, नाही तर पदाधिकारी झालो असतो. 1500 रुपयात काय होणार आहे का महिन्याला? 1500 रुपये नाही दिले चालते दादा, पण आमच्या मालांना भाव द्या. खूप छान पण तू आता कितवीत आहेस? 8वी. शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर तेव्हाच सरकारला जाग येते का? दुर्दैव असं आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या शेतात ही आळी पडते, काही कीटकनाशक पडते, तेव्हा सरकारला जाग येते. शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते. तेलाला भाव काय 115 रुपये आणि सोयाबीनला भाव काय 3-4 हजार रुपये. शेतकऱ्याला काय पुरू राहिले? खरं म्हणते तू. आम्ही पण हीच भूमिका मांडतो. दादा माझा बाप बी शेतकरी आहे. माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते. वडील आलेत काही नाही. गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही? प्रायव्हेट शाळा आहे. तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे. तुला हे माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं, कापूस केला जातो, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या 4 पैसे घरात यायला लागतात, कापसाला जेव्हा 10,000 भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं, नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं. त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो. तसंच सोयाबीनचं झालंय, कांद्याचं झालंय, सगळ्याच पिकाचं झालंय.